स्वयंदेव सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती साजरी करण्यात आली। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे येथे संपन्न झाला। घडवून आणणारी प्रक्रिया आहे हा विचार सोबत घेऊन जिद्दीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील काम करणारे तसेच फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञानाची बांधिलकी निष्ठेने जपणारे स्वयंदेव सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज राजश्री शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। आजच्या लोकराजे शाहू महाराज जयंती आणि पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड सामाजिक अभ्यास करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाबासाहेबांच्या विविध कार्यांच्या पैलूचे संशोधन करण्यासाठी बार्टीमध्ये काम करणारे तसेच महाराजांचा लष्करी इतिहास व सत्यशोधक गोपाळबाबा वलंगकर यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकून ते पुस्तक स्वरूपात समाजासमोर मांडणारे डॉक्टर प्रेम हणवते सर आपल्या अभ्यासू नेतृत्वाने वक्तृत्वाने श्रोतांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पुस्तकांच्या दुनियेमध्ये स्वतःला सतत व्यस्त ठेवणारे सखोल सामाजिक अभ्यास करणारे महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण ऐतिहासिक विषयांवर बार्टीच्या माध्यमातून संशोधन करणारे ज्यांना आम्ही आमचा आधारवड मानतो असे डॉक्टर प्रेम हणवते सर यांना या ठिकाणी मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करते। आताच आदरणीय ढाट सरांनी आपल्या दोन्ही पुस्तकाच्या संदर्भाने या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे। अगदी लहानपणापासून ज्यांना ऐकत आहोत आणि अलीकडच्या 2 वर्षामध्ये ज्यांचा अधूनमधून आम्हाला सहवास लाभतो ते महाराष्ट्रातीलच नव्हे ते देशातील एक ख्यातनाम विचारवंत साहित्यिक संशोधक आदरणीय आचार्य रतनलालजी सोनाग्रा सर ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आज ते नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि आता सध्या तिथेच कार्यरत असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय धनराज ढाट सर या दोन्ही मान्यवरांना मी सविनय जयभीम करतो। स्वयंदेव फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व समाज बांधव सर्व वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी विशेष करून महिला प्रतिनिधी जास्त येतात त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। मानसीताई आणि सुनंदताई आणि त्यांच्या गायकवाड मॅडम या सगळ्यांनी हा कार्यक्रम कारण तुम्ही सगळ्यांनी डाळिंबेताई पण आहेत या सगळ्यांनी हा कार्यक्रम उचलून धरला आणि स्वयंदीप तथागताचा जो एक महत्त्वाचा संदेश आहे बी युअर ओन लाईट स्वयंदीप व्हा स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा हा एक मोठा आशावाद समाजामध्ये रुजवण्यासाठी कार्य करणारा आमच्या स्वयंदीप फाउंडेशन आणि त्या स्वयंदीप फाउंडेशनच्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचं मी या निमित्तानं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। मला इथपर्यंत घेऊन येणारे माझे सहकारी आदरणीय माझे मित्र विनायक भालेराव गाडी बंद पडली आणि गाडी बंद पडत असताना त्याला ढकलत पेट्रोल पंपापर्यंत आणली विनायकजी मी विशेष धन्यवाद देतो आणि त्याने तो माझा व्हिडिओ पण काढला मी गाडी ढकलतोय तो व्हिडिओ काढतोय काय काल रात्रीला म्हणजे काल अगदी दिवसभर आम्ही राजश्री शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने अत्यंत मोठा कार्यक्रम दिमागदार सोहळा राजश्री शाहू महाराजांचा त्यांच्याच क्रांतीभूमीमध्ये म्हणजे कोल्हापुरामध्ये होता। सरांनी एक फार मोठा एक विषय या ठिकाणी घेऊन आपल्यासमोर आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास विषयक दृष्टिकोन हा मुळात तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे। बाबासाहेबांच्या इतिहास विषयक भूमिकेवर फार कमी लिहिल्या गेले सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे। इतिहास विषयक भूमिका ही बाबासाहेबांची कमी म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा नसल्यातच जमा लोकांनी केलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान जे आहे ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर कृषीशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर संरक्षण शास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर शेतीशास्त्रज्ञ जलतज्ञ आणि वेगवेगळ्या विषयाचे बाबासाहेब आंबेडकर तज्ज्ञ आहेत। इव्हन मानववंश शास्त्रज्ञ देखील याही गोष्टीवर प्रकाश पडलेला आहे। परंतु इतिहास हा विषय असा आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत हे बाबासाहेबांचंच वाक्य आहे आणि बाबासाहेबांच्या संपूर्ण लिखाणाची मांडणी धाटणी ही संपूर्ण ऐतिहासिक आहे। इतिहासाचा पुरावा दिल्याशिवाय बाबासाहेब पुढे जात नाहीत।
मग ते ऐतरीय ब्राह्मण्य असो, मनुस्मृती असो, शतपथ ब्राह्मण्य असो किंवा कुठला महाभारत असो की रामायण असो, या सर्व महाकाव्यातले दाखले देत देत बाबासाहेबांनी आपलं इतिहास लेखन केलेलं आहे. इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916च्या ज्या गोल्डन मायझर यांच्या अध्यक्षतेखाली झालेला जो एक मानववंशशास्त्रीय परिषद जी होती, त्या परिषदेमध्ये कास्ट्स इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा पेपर वाचलाय. 1916ला अगदी 22 वर्षाचा भारतासारख्या एका देशातून आलेला एक तरुण विद्यार्थी तिथे कोलंबियामध्ये या पद्धतीचं वाचन करतो आणि जगातल्या मानववंशशास्त्रज्ञांना भारतातल्या जातीबद्दल सांगतो. भारतातल्या जातीबद्दल भारतातल्या व्यक्तीनं पहिल्यांदा जगाच्या विचार मंचावर जे विचार मांडले ते भारताच्या जातीबद्दलचे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. त्यापूर्वीला कोणीही मांडले नाही. कारण मानववंशशास्त्राचा इतका शास्त्रशुद्ध अभ्यास यापूर्वीला कोणीही केला नाही. मात्र दुर्दैव असं की बाबासाहेबांना मानववंशशास्त्रज्ञ म्हणून अजूनही आम्ही मान्यता देत नाही. आमच्या देशातले बाबासाहेबांच्या नंतर 32 वर्षांनी ज्यांनी मानववंशशास्त्रावर लिखाण केलेलं आहे, 56ला ज्यांनी बाबासाहेबांवर लिखाण केलंय, त्यांना मात्र आम्ही मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो आणि बाबासाहेबांना आम्ही मानववंशशास्त्रज्ञ म्हणत नाही. मी डार्ट सरांना विनंती करतो, सर पुढचं पुस्तक आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानववंशशास्त्र असं येऊ द्या, हे महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र शाखेने आमच्या आदरणीय डॉक्टर अंजली कुर्णे मॅडमनी 2 वर्षापूर्वी हा विषय घेतला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ अँथ्रोपॉलॉजिस्ट, आणि जगभरातून पेपर्स आणि अनेक विद्वान त्या ठिकाणी आले होते. पुणे विद्यापीठाचा जर अपवाद सोडला तर या पद्धतीचं काम भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात अजून झालेलं नाही असं मला वाटतंय. कदाचित झालं असतं तर ते माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळं आपण देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मानववंशशास्त्रीय दृष्टिकोन आहे तो पुढे नेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक स्वप्न होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला त्यांना इतिहासावर ग्रंथ लिहायचा होता. हिस्ट्री ऑफ इंडियन मिलिटरी सरांनी आताच विषय काढलाय. खरं म्हणजे फार मोठा विषय होता. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास जगाच्या समोर आणण्यासाठी बाबासाहेबांना तो ग्रंथ लिहावासा वाटत होता. पण त्या महापुरुषाला इतक्या खरं म्हणजे श्वास घ्यायला देखील फुरसत नाही, इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. 42 ते 46च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर हे व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये केवळ मजूर मंत्रीच नाही तर मजूर मंत्र्याशिवाय 10 वेगवेगळ्या खात्याचे मंत्री पद त्यांच्याकडे होती. एवढा मोठा पोर्टफोलिओ असलेला एकमेव त्या काळातला मंत्री बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी आधुनिक भारताची निर्मिती, जे आधुनिक भारताचं स्वप्न आज आम्ही पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्लॅन नव्हे तर पूर्ण पायाभरणी त्याच 4 वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी केली. त्यामुळे बाबासाहेबांना या विषयाकडे वेळ मिळाला नसावा. परंतु त्यांनी जे काही ड्राफ्टिंग केलं असेल, त्यांनी जे काही कच्चा मसुदा केला असेल तो अजून काही आपल्याकडे मिळाला नाही. तो जर मिळाला तर नक्कीच या देशाच्या आपल्या शौर्याच्या इतिहासामध्ये, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या इतिहासामध्ये नक्कीच भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या स्वप्नांना मला स्पर्श करण्याची संधी मिळाली. फक्त स्पर्श म्हणतोय मी. माझा महारांचा लष्करी इतिहास हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 2021 मध्ये PhD साठी माझा तो प्रबंध सादर झाला, तो मान्य झाला. आणि 2022 मध्ये बार्टीच्या महाड येथील क्रांतिभूमीच्याच कार्यक्रमामध्ये बार्टीच्या वतीने त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि माझा बार्टीमध्ये प्रवेश झाला. नाहीतर 2 वर्ष 3 वर्ष मी माझी नोकरी सोडून केवळ आंबेडकरी चळवळीचे इतिहास संशोधन करावं म्हणून फिरत होतो. अशा काळात धम्मज्योती गजवे सर की जे बार्टीचे महासंचालक आहेत, त्यांनी आदल्या दिवशीला मी आणि त्यांची टीम गोपाळभाऊ वलंकरांच्या समाधीला गेलो. ज्यावेळेस मी वलंकरांच्याबद्दल तिथं माहिती सांगत होतो, कारण त्या अगोदर माझं वलंकरांचं एक पुस्तक आलं, गोपाळभाऊ वलंकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड. आणि ज्यावेळेस मी हे सांगत होतो त्यावेळेस त्यातल्या एक अधिकारी म्हणाला की तुम्ही इथले प्रॉपर आहात का? म्हणजे महाडच्या बाजूला रावडळ नावाचं गाव आहे जिथे गोपाळभाऊ वलंकरांची समाधी आहे. आपण दरवर्षीला महाडला जातो, 20 मार्चला जातो, 19 मार्चला जातो आणि 25 डिसेंबरला देखील जातो. तर 19 मार्चला आम्ही तिथे गेलो होतो. तिथे महाडला त्या समाधीला आता जवळपास 125 वर्ष होत आहेत सर. तर अशा ठिकाणी त्या मॅडम म्हणाल्या की तुम्ही इथलेच आहात का? मी म्हणाल नाही मॅडम, मी 750 ते 800 किलोमीटर दूर असलेल्या विदर्भातल्या उमरखेड या गावचा यवतमाळ जिल्ह्यातून इथं आलो. मग ते म्हणाले इथं कशा आलात तुम्ही?
मी म्हणालो माझ्या PhDच्या संदर्भामध्ये 5-6 वेळा माझं येणं झालं, कारण त्या गावाशी माझा एवढा जवळचा संबंध निर्माण झाला की मी आलो म्हटल्यानंतर तिथल्या सगळ्या बायाबापड्या, आमच्या मावशा, साधारणतः जाधव परिवारच तिथे जास्त आहे, ते सगळे आले तिथे. आणि वलंकरांचं ते तिथं स्मारक आहे, वलंकरांची ती सासूवाडी. आज वलंकरांच्या परिवारातलं कोणी नाही, म्हणजे वलंकरांच्या वडिलांच्याकडून त्यांचं गाव वलन, हे वलन बाजूलाच गाव आहे. अनेक जण म्हणतात की ते म्हणजे रमाबाईचं वगैरे गाव, रमाबाईचं गाव वेगळं आहे, ते वनंद आहे. वनंद आहे दापोलीच्या बाजूला 4 किलोमीटर होते वनंद. आणि हे वलंग बाबासाहेबांच्याही अगोदर सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारा आणि त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झुकून देणारा महात्मा फुल्यांचा सहकारी असलेले गोपाळभाऊ वलंकर. मग त्यावेळेस महासंचालक धम्मज्योती गजवी सर म्हणाले की तुम्ही बार्टीत असले पाहिजे, तुम्ही या. मी म्हणालो सर आता मी एक सरकारी दावा तोडलोय, माझा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षकाचा जो काही पेशा होता तो मी सोडला, केवळ मला संशोधन करता यावं. आता मला पुन्हा काही गळ्यात दावा अडकून घ्यायची इच्छा नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशीला 20 मार्चला कार्यक्रम झाला. आदरणीय हर्षदीपजी कांबळे साहेब आणि बार्टीचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर बार्टीचे म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे सचिव, त्याचबरोबर सहाय्यक सचिव आणि सगळी मोठी मोठी मंडळी त्यावेळेस होती. त्या कार्यक्रमात हर्षदीप कांबळे साहेबांनी या पुस्तकाबद्दल प्रचंड फार अत्यंत गौरवास्पद बोलले की अशा पद्धतीचं लिखाण यापूर्वीला झाले नाही. एक खैरमोडेंचा जर अपवाद सोडला तर इतकं डिटेल्स असं कोणी लिहिलं नाही, असं ते म्हणाले. परत तो कार्यक्रम झाल्यानंतर धम्मज्योती सर म्हणाले की तुम्ही परत याच, आणि त्यांचा आग्रह मला म्हणजे मोडता आला नाही. आणि बार्टीमध्ये आज जवळपास मला उद्या 7-8 तारखेला जुलैच्या 2 वर्ष पूर्ण होतील. आणि हा 2 वर्षाचा कार्यकाळ जेव्हा मी मागे पाहतो तो खरोखरच माझ्या आयुष्यातला एक अत्यंत सार्थकी लागलेला आंबेडकरी चळवळीसाठी आणि संशोधनासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात सुवर्ण काळ कोणता म्हटलं तर बार्टीतली ही 2 वर्ष. त्यामुळं मी महासंचालकांना आणि आताचेही महासंचालक सुनीलजी वारे सर आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. आणि गेल्या 2 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांचं इथं आर्कायवल तयार व्हावं. आर्कायवल म्हणजे जे काही पुरावी लेख आहेत, जे अनेक दुर्मिळ दस्तावेज आहेत, ते दुर्मिळ दस्तावेज बार्टीमध्ये यावेत. कारण बार्टीमध्ये येणारे जे काही अभ्यासक आहेत, देश विदेशातली जी काही संशोधक आहेत, त्यांना देण्यासाठी आमच्याकडे काय तर बार्टीमध्ये असलेले काही फक्त फोटो आहेत. त्यापेक्षाही पुढे जाऊन माननीय सुनील वारे सरांचं म्हणणं की बाबासाहेबांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याकडे किमान डिजिटल स्वरूपात तरी असले पाहिजे, भले आपण त्याचं नंतर डिस्प्ले करू. आणि हे सारं डॉक्युमेंट्स तयार करण्याची जबाबदारी काल सरांनी माझ्यावर दिली. त्याचा BUG-मध्ये विषय मंजूर करून घेतला आणि ती पूर्ण जबाबदारी घेऊन अत्यंत जबाबदारीने या कामाची सुरुवात मी केलेली. मागच्या आठवड्यामध्ये मी आणि माझी टीम आम्ही कोल्हापूरला होतो. कोल्हापूरच्या पुरावी लेखामध्ये म्हणजे जिथे सारं काही जुनं डॉक्युमेंट्स असते, त्याचबरोबर कोल्हापूरच्या विद्यापीठामध्ये जे दुर्मिळ डॉक्युमेंट्स आहेत, त्या दुर्मिळ डॉक्युमेंटच्या शोधामध्ये बाबासाहेबांच्या, वलंकरांच्या, शिवराम जन्मा कांबळेच्या आणि या सगळ्या महापुरुषांच्या आंबेडकरी चळवळीच्या पायाभरणीमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय, या सगळ्यांच्या दुर्मिळ दस्तावेजाच्या शोधामध्ये आमची टीम होती. आणि तुम्हाला सांगताना मला खूप आनंद वाटतो की तिथून जी काही साहित्य आम्हाला मिळालं, मी पूर्वीला पण त्या ठिकाणी गेलो, त्या आता जे साहित्य मिळालं ते माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण चळवळीसाठी अत्यंत चांगलं साहित्य, अत्यंत दर्जेदार साहित्य आहे. मूळ स्वरूपाचं साहित्य सर आम्ही घेऊन आलो आहोत. कालही शाहू जयंतीच्या निमित्ताने तिथे सुंदर असं प्रदर्शन लावलं होतं. त्या ठिकाणी देखील सुंदर अशी शाहू महाराजांची पत्र, ओरिजिनल पत्र, शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातली पत्र, शाहू महाराजांनी केलेले कार्य, त्यांनी केलेले ठराव, या सगळे पुन्हा पाहता आले. आणि या सगळ्या गोष्टीमुळे माणसाला मला जी ऊर्जा मिळते, मला जी ताकद मिळते, ती ताकद ही आंबेडकरी चळवळीसाठी नक्कीच एक आशादायी मी आहे असं मला वाटते. या निमित्ताने आज राजर्षी शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आणि सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. खरं म्हणजे सरांनी या विषयावर जे दोन्ही विषय आहेत ते नाविन्यपूर्ण आहे. सरांनी शूरवीर गोविंद गोपाळ गायकवाड यांच्यावरचं पुस्तक, अत्यंत अभ्यासपूर्ण असं पुस्तक, आणि तेही घरी लायब्ररीत बसून नाही तर स्वतः ठिकठिकाणी जाऊन त्याचे मूळ सारे संदर्भ शोधून, सारे रेकॉर्ड्स म्हणजे ज्याला ऑथेंटिक म्हणून किंवा ज्याला अस्सल दस्तावेज म्हणून हे सारं शोधत सरांनी ती भटकंती करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज या निमित्ताने आणखी एका व्यक्तिमत्वाची मला खास करून आठवण येते की जे आज व्यक्ती आपल्यात नाही, ते म्हणजे आमचे वीर सिद्धनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी गायकवाड, जे आपल्यात आज नाही, ते पांडुरंगजी गायकवाडांचे बंधू.
गायकवाड साहेब त्यांचं कार्यालय इथे आहे, GT पेस्ट कंट्रोलचं, आपल्या सिंहगड रोडला. मी माझ्या PhDच्या निमित्ताने जेव्हा 2013 पासून तिथे येत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हारोते साहेब तुम्ही आता इथे या, इथं स्थायिक व्हा. मी म्हटलं मला शक्य नाही इथे. अहो ते म्हणाल तुमचा छोकरा इथं आहे, छोकरी पण इथे शिकायला, तर तुम्ही दोघं म्हातारे कुतारे तिकडे काय करता, येऊन जा इथे. आणि मृत्यूच्या काही 2-3 दिवस अगोदर 2 तास माझ्याशी ते सतत बोलत होते. आणि त्या सगळ्या बोलण्याचा एकच हेतू होता की आपल्याला वीर गोविंद गोपाळांचं स्मारक करायचं आहे, त्यांचं संशोधन करायचं आहे, त्यांचं वाङ्मय शोधून काढायचं आहे. आणि साहेब मला तुमची गरज आहे, तुम्ही या इथे. मी म्हणालो सर, ते म्हणाले मी तुमची सारी व्यवस्था करतो इथे राहण्याची, तुमच्यासाठी सारी संशोधनाची व्यवस्था करतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही या. हो नाही करताना त्यांना होकार माझा कळवला होता. 2-3 दिवसांनी कळालं की त्यांना कोरोनाची लागण झाली आणि ते हॉस्पिटलमध्ये आजारी आहे. 3-4 दिवशी परत घरी फोन केला, त्यांच्या कुठलाही संपर्क होत नव्हता. आणि 19 एप्रिलला आमचे मित्र नगराळे सरांचा फोन आला की तुम्ही जयेशला बोलून घ्या. जयेश त्यांचा मुलगा. जयेशला बोललो. जयेश म्हणे सर आता प्रकृती चांगली आहे, जगतापमधून इथे लता मंगेशकरला त्यांना आणलेलं आहे, पण आम्हाला काही कळायला मार्ग नाही काय आहे ते. एक अर्धा तास झाला असेल, पुन्हा नगराळे सरांचा फोन आला, नगरे सरांचा, की सर आपल्यात नाहीत. अक्षरशः आभाळ कोसळल्यासारखं माझ्यावर झाला आणि धाड दिशी मी खाली सोफ्यावर कोसळलो. मला इथं संशोधक म्हणून आणणारा किंवा आणू पाहणारा एक फार मोठा माणूस माझ्या पाठीमागे अगदी भक्कमपणे उभा असणारा आज माझ्यात नाही. आणि त्यांचं जे काही स्वप्न होतं ते धाडसर आपण पूर्ण केलंय. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याही स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वाणीतून जी भविष्यवाणी किंवा जे त्यांचं मन म्हणत होतं, त्यांची म्हणत होतं जे म्हणत होती, माणगावच्या परिषदेचा प्रसंग आठवा. माणगावच्या परिषदेला 1920 मार्चला ज्यावेळेस ती परिषद होती, त्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि दुसऱ्या दिवशी खास महाराज त्या परिषदेसाठी आले होते. महाराजांनी या परिषदेमध्ये तिथल्या आपल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या बहिष्कृत लोकांना त्या भाषणातून जे महत्वाचा संदेश दिला की माझी मनोदेवता म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस बाबासाहेब नव्हते, भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर आंबेडकर हे केवळ तुमचे अस्पृश्यांचे किंवा बहिष्कृताचेच पुढारी नाही, तर माझी मनोदेवता म्हणते की एक दिवस हे संपूर्ण हिंदुस्थानचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती भविष्यवाणी ती खरी ठरली. आणि त्या परिषदेमध्ये जे ठराव घेण्यात आले ते 14 ठराव फार महत्वाचे आहेत. त्यातला 2ऱ्या नंबरचा ठराव तो देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि त्याची आठवण करून देणार हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं मानसीताई, मी तुम्हाला धन्यवाद देतो की त्या दिवसाची आपण आठवण करून देऊन आपण खऱ्या अर्थानं फुले आंबेडकरी चळवळीचं ऋण व्यक्त करत आहोत हे सिद्ध होते. तो ठराव असा आहे, प्रास्ताविकेमध्ये आमच्या ताईंनी तो ठराव वाचला की तमाम बहिष्कृतांनी शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सणाप्रमाणे साजरा करावा. हा ठराव आहे 2 नंबरचा. या ठरावाची अंमलबजावणी आम्ही 150 वर्षानंतर आज करत होतो. सॉरी, हा 150वा त्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. 1920च्या नंतर म्हणजे आज 104 वर्ष होत आहेत. 104 वर्षानंतर कुठं आता आम्हाला कळायला लागलंय की बाबासाहेबांनी जे जे म्हटलं ते आता करायचंय. बाबासाहेबांनी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा म्हणून सांगितली. आता ठिकठिकाणी ती जयंती होत आहे. मागच्या बार्टीनी 2023-2024ला शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम तिथं मोठ्या प्रमाणात घेतला. आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब त्या कार्यक्रमाला होते. सत्येंद्रनाथजी चव्हाण साहेब त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला बार्टीच्या वतीने. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक ठराव घेतला. हा ठराव की बाबासाहेब आंबेडकरांनी माणगाव परिषदेमध्ये जो 2 नंबरचा ठराव घेतलेला आहे
की बहिष्कृतांनी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी, त्या ठरावाची अंमलबजावणी इथून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने करावी. त्यापैकी त्या ठरावाची अंमलबजावणी आज होताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि शाहू महाराजांचं आभाळा एवढं काम, आभाळाच्या पेक्षाही विशाल असं काम संपूर्ण मानव जातीसाठी, केवळ अस्पृश्यांसाठी नाही, बहिष्कृतांसाठी नाही किंवा भटक्या विमुक्तांसाठी नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी एका छोट्याशा कोल्हापूर सारख्या संस्थानामध्ये शाहू महाराजांनी जे काम उभं केलं ते आधुनिक भारताच्या निर्मितीचं पहिलं मॉडेल आहे, रोल मॉडेल आहे. कोल्हापूर संस्थान हे शाहू महाराजांनी आधुनिक भारताच्या निर्मितीतलं रोल मॉडेल केलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. हे काही कमी नाही. म्हणून आमचा देश कसा असावा, आमच्या देशातली माणसं कशी असावी, आमच्या देशातले कोणकोणते उद्योगधंदे असावे, विकासाची कोणकोणती कामं आमच्या देशात केली जावी, माणसाने माणसाशी कसं वागावं, एक नाही अशा हजार सुधारणा शाहू महाराजांनी केल्या असतील. त्याच सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये घेतलात. त्याच सुधारणांचा आदर्श बाबासाहेबांच्या समोर व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री असताना आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असताना बाबासाहेबांसमोर होता. तोच आदर्श बाबासाहेबांनी शाहू महाराजांचा घेतला, महात्मा ज्योतिराव फुलेंचा घेतला. आणि बाबासाहेबांनी जे काही सर्वंकष इथल्या विकासाचं धोरण आखलं, त्या धोरणावरून बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची जी द्रष्टेपणा होता, त्यांच्या कर्तृत्वातला जो दृष्टेपणा होता तो दिसून होतोय. आज शाहू महाराजांकडे पाहण्याचा जो एक तुमचा आमचा सर्वांचा दृष्टिकोन आहे, लोकराजा, लोककल्याणकारी राजा. संविधानामध्ये संविधानाच्या चौथ्या भागामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे, कलम 51 मध्ये. ती जर आम्ही चालली तर लक्षात येईल की लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय आणि लोकांच्या कल्याणासाठी राज्यांनी म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनी काय करावं याची नीतिनिर्देशक तत्वे त्यामध्ये दिलेली आहेत. ती सारीच्या सारी नीतिनिर्देशक तत्वे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या कार्यावरून घेतली आहे, हे मी ठामपणाने सांगतो. जेव्हा तुम्ही आम्ही संविधानाचा अभ्यास करतो त्यातल्या प्रत्येक कलमाकडे पहा, शाहू महाराजांनी त्या कलमावर काम केलेलं आहे, अंमलात केलेलं आहे. केवळ कायदे करून शाहू महाराज थांबले नाही, तर त्यांनी अंमल केलेलं आहे. खरं म्हणजे तर कागलच्या एका जहागीरदाराच्या घराण्यामध्ये जन्मलेला एक सामान्य माणूस, एक सामान्य मुलगा, तो राजगादीवर येतो. राजपुत्रासारखे त्यांचं शिक्षण चालू होते. 1894 त्यांचा राज्यारोहण कार्यक्रम होतो 1894 आणि 1922 त्यांचा मृत्यू होतो. 1894 ते 1922 म्हणजे मला वाटते साधारणतः 28 वर्षाचा कार्यकाळ. या 28 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतकं प्रचंड काम, क्रांतिकारी कार्य, मूलभूत काम शाहू महाराजांनी जे केलं ते आजपर्यंत कोणत्याच राज्याला जमले नाही. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं काम करणारा एकमेव आणि एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. 560 संस्थाने त्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये होती. भारत देश स्वतंत्र व्हायचा होता आणि वेगवेगळ्या छोट्या संस्थानामध्ये हा देश विभागलेला होता. आणि या संस्थानिक काय करत होते? नाच गाणे, तमाशे, मनोरंजन आणि प्रजेची लूट यापेक्षा दुसरं काही करत नव्हते. पण राजवाड्यात न रमता मांगवाड्यात आणि महारवाड्यात जाऊन तिथं काम करणारा हा एकमेव पहिला राजा. ज्या राजाने आपल्या राजवाड्यापेक्षा माझ्या संस्थानातल्या मांगवाड्यात काय चालू आहे, माझ्या संस्थानातल्या महारवाड्यात काय चालू आहे, कैकाडी, पारधी, घिसडी, वडार, बेलदार या समाजामध्ये काय चालू आहे, शेताच्या बांधावर काय चालू आहे, शेतकरी काय खातो, शेतकरी कसा राहतो, कसा जगतो, काय घालतो, हे सगळं पाहत शाहू महाराजांनी त्या राज्याचा कायापालट केला. ज्यावेळी शाहू महाराज त्यांचा राज्यारोहण झाला, राज्याभिषेक झाला, त्यावेळेस पॉलिटिकल एजंट किंवा इंग्रज सरकारने त्यांना सांगितलं की जरा जग फिरून या, युरोप कंट्रीज फिरून या, म्हणजे कसा देश आहे, कसं जग आहे ते तुम्हाला कळेल. शाहू महाराजांनी सांगितलं मला ते तिथं जायची काही गरज नाही, मला माझा संस्थान जरी फिरलं तरी मला कळेल. आणि शाहू महाराजांनी तो परदेश पर्यटनाचा मोह टाळला आणि
आपल्या प्रजेचे काय हाल आहेत हे पाहण्यासाठी शाहू महाराजांनी संपूर्ण कोल्हापूर संस्थानाचा दौरा सातत्याने केला. त्यांनी पाहिले लोक कशी राहतात, लोक गरीब कसे आहेत, शेतकरी कसा कष्ट करतो, त्याच्या पोटाला पोटभर मिळते की नाही, शिक्षणाची काय व्यवस्था आहे, पोरांच्या शिक्षणासाठी काय करता येईल, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी काय करता येईल, एक नाही असे भाराभर प्रश्न घेऊन शाहू महाराज आपल्या राजवाड्यात येतात आणि हुकूम काढतात की या संस्थानामध्ये जितक्या सरकारी जागा आहेत त्या साऱ्याच्या सरकारी जागा ह्या उच्चवर्णीय एक जात ब्राह्मण समाजाने व्यापलेल्या आहेत. सर्व अधिकारी वर्गात ब्राह्मण वर्ग आहे. तेव्हा आजपासून मी असा आदेश देतो की या संस्थानातल्या 50% जागा या इथल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, बहुजन समाजासाठी असतील, त्या राखीव जागा आहेत. शाहू महाराजांनी हे राखीव जागाचं तत्व पहिल्यांदा आणले 1902 मध्ये. लक्षात घ्या, 1902 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये, म्हणजे भारतातलं हे पहिलं संस्थान आहे की जिथे आरक्षणाची अंमलबजावणी झाली. साधं सुद्धा काम नव्हतं. एका प्रस्थापित वर्चस्ववादी सांस्कृतिक मतभर जे असते त्या सगळ्यांना टक्कर देऊन 50% जागा बहुजन समाजासाठी राखीव करण्याचा हा धाडसी निर्णय जेव्हा घेतला, प्रचंड खळबळ माजली केसरीमधून. आणि ती काही वर्तमानपत्र जी जीर्णवाद्यांची होती त्यांनी प्रचंड टीका केली. बर्वे नावाचे वकील म्हणाले, महाराज हे काही बरं नाही केलं तुम्ही, हे असलं काही चांगलं नाही. अहो अशाला कसं होईल? अहो जे गुणवान आहेत त्या गुणवानांचं काय होईल? जे लोक गुणवान आहेत त्यांनाच जागा मिळाल्या पाहिजे. महाराज म्हणाले, बसा वकील बसा. त्यांच्या घोडागाडीमध्ये त्यांनी बसवलं आणि घोडागाडी आपल्या जिथं घोड्याचा तबेला असतो त्या तबेल्याकडे नेलं आणि तबेल्यातल्या त्या नौकराला सांगितलं की अरे जरा इथं मोठी जरा चटई बिटे काहीतरी असत आणि घोड्यासाठी आज काय म्हणाले, महाराज खुराक आहे त्यांचा, जे हरभरे असतात ते, हा ते ठीक आहे, त्या हरभऱ्याच्या टोपल्या इथं आणून टाक आणि सारे घोडे एकदा सोड. नौकरांनी त्या पद्धतीने केलं. झालं काय, सारे चणे इथं भिजवलेले चणे, त्यांचा जो खुराक आहे तो इथं एका ठिकाणी ठेवलेला आहे आणि सारे 15, 20, 25 घोडे धाड 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 आले आणि तुटून त्या हरभऱ्यावर पडले. आता गंमत अशी की जे धष्टपुष्ट घोडे होते, ताकदवर घोडे होते, ते समोर आले, त्यांनी आपली तोंड तिथं घातली आणि बाकीच्यांना येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या मागच्या लातांनी धाड धाड त्यांना लाता बांधल्या. म्हणजे जे कमकुवत घोडे होते, जरा मरतुगडे घोडे होते, अशक्त घोडे होते, त्यांच्यापर्यंत ते खुराक, त्यांच्यापर्यंत ती संधी आली नाही. बर्वे वकील म्हणाले, महाराज हे काय चालू आहे तुमचं? अहो काही सांगा की. अरे हे सांगण्यासाठी तुला आणलं काही कर, हे बघ काय आहे ते, हे काय चालू आहे म्हणे. घोडे चरत आहेत, चना खात आहेत. बरं ते मागचे घोडे नाही, त्यांना काही मिळत नाही म्हणे, हे घोडे खात आहेत. हे घोडे का खात आहेत? अहो हे जरा तगडे आहेत की म्हणे, दष्टपुष्ट घोडे आहेत, हे पहिले खातील आणि उरलं तर मागचे खातील, नाही तर उपाशी राहतील. हा आता कसा बोलला हेच मी तुला सांगतो म्हणा. महाराजाचं बोलणं म्हणजे अगदी रागडं, ग्रामीण भागातलं सगळं सामान्य माणसाला. तुला तेच सांगतो म्हणे मी की हे आता काय करावं लागेल म्हणे. अहो साधा आहे महाराज म्हणे, हे घोडे यांना काही खाऊ देणार नाहीत. आता या मरतुकड्या घोड्यासाठी जरा वेगळा खुराक काढा की. नक्की ना म्हणे, वेगळा खुराक काढायचा. मग हे आरक्षण धोरण तेच आहे म्हणे, हे आरक्षण धोरण तेच आहे. हे चॅनेल त्यांच्यासाठी बाजूला ठेवलं आहे 50% आणि 50% यांच्यासाठी. एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या कृतीचं समर्थन करणारे आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारे महाराज. अत्यंत स्पष्टपणाने महाराजांचा जो दृष्टिकोन होता फार अगदी स्वच्छ दृष्टिकोन होता. महाराजांनी केवळ आरक्षण देऊन थांबले नाही, त्या आरक्षणाच्या जागेवर बसणार कोण? जिथं बहुजन समाजाची पोरच शिकायला तयार नाही, शिक्षणामध्ये देखील तीच गत. शिक्षणामध्ये पाहतो तर सारी उच्चवर्णीयाची, जैनांची, मराठ्यांची, पाटलांची सारी आणि ब्राह्मणांची पोरं आहेत. मग आमची पोरं कुठे आहेत? बहिष्कृतांची पोरं कुठे आहेत? अस्पृश्याची मुलं कुठे आहेत? रामोशाची मुलं कुठे आहेत? मागाची महाराजी मुलं कुठे आहेत? महाराजांना दिसते का? कोणीच नाही. मग महाराज हुकूम काढतात, सक्तीच्या शिक्षणाचा हुकूम काढतात की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असेल. प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूर संस्थानामध्ये
मोफत आणि सक्तीचं असेल आणि जे जे योग्य वयाचे आहेत, शाळेत जाण्याच्या वयाचे आहेत, त्यांनी शाळेमध्ये कंपल्सरी आलं पाहिजे. पण एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत की जे आई वडील आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 आणे दंड होईल. त्यांना दंड होईल म्हणजे पर्यायाने त्यांनी शिकलंच पाहिजे असा सक्तीचा आदेश महाराजांनी काढला. बरं, केवळ महाराज एवढ्याच थांबले नाहीत, शाळा काढल्यात, पण शिकवणारे मास्तर, शिकवणारे राखील केले कोणी. 1882 हंटर कमिशन आलं आणि या हंटर कमिशनला ज्योतिराव फुलेंनी निवेदन दिले पुण्यामध्ये. त्या ज्योतिराव फुलेंनी त्या हंटर कमिशनला निवेदन देत असताना म्हटलं की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. सरकारला कळवलं की आमच्या इथं अशी दयनीय अवस्था आहे, आमची मुलं शिकत नाहीत, शिक्षणाची कुठली सोय नाही, सरकारने ही शिक्षणाची सोय करावी हे ठासून सांगणारे ज्योतिराव फुले पहिल्यांदा आहेत. त्या 1800 कमिशनला जे निवेदन दिलं सर, त्यामध्ये एक अजून मुद्दा मी तुम्हाला जाणीवपूर्वक आठवण करून देतो की त्या निवेदनामध्ये ज्योतिराव म्हणतात की पंतोजी नेमताना, म्हणजे गुरुजी, पंतोजी नेमताना ते गुरुजी शूद्राती शूद्र समाजातले नेमा, म्हणजे जेणेकरून ते आमच्या शूद्राती शूद्र पोरांना माया ममतेने शिकवतील. का बरं? का असं म्हणा वाटलं त्यांना? कारण त्या काळात जी शिक्षणाची पद्धत होती, शिक्षणातल्या शिक्षेची जी क्रूर पद्धत होती, त्या क्रूर पद्धतीचे अनेक वर्णन महात्मा फुलेंच्या पुस्तकामध्ये, शेतकऱ्याच्या असूडमध्ये, ब्राह्मणाच्या कसबमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. जेव्हा बहुजनाची पोरं शाळेमध्ये शिक्षण घेत असतात, उच्चवर्णीय मुलांना शब्दानं मार, त्यानंतरच्या इतर जातीच्या मुलांना छडीनं मार, पण मागासवर्गीय, अस्पृश्य जे वर्गाच्या थोडे बाहेर आहेत त्यांना मात्र ढेकळानं मार. म्हणजे गोटे, गुरुजीच्या टेबलवर गोटे असायचे, ते गोटा धरून फेकून मारायचे. मग त्याचा डोळा फुटो की त्याचा डोकं फुटो की त्याचा पाठी फुटो की शिक्षण घेऊ की न घेऊ. आणि वरून इतकं गोंडस नाव, छडी लागे छम छम विद्याई घम घम, म्हणजे त्या शिक्षेचं समर्थन करणारी ही संस्कृती. छडी लागे छमछम विद्याई गमगम, ही गमगम विद्या फक्त वरचना आली आणि आम्हाला मात्र विद्या कमकम आली आणि आमच्या साऱ्या पिढ्या बर्बाद झाल्या. हे ज्योतिराव फुलेंनी पाहिलं आणि ज्योतिराव फुलेंच्या नंतर शाहू महाराजांनी पाहिलं आणि म्हणून सांगितलं की वर्गामधल्या पोरांना शिकवण्यासाठी शेतकऱ्याची पौर्णिमा, कुणब्याची पौर्णिमा, बहुजनातील पौर्णिमा आणि त्यांचा अभ्यासक्रम देखील ठरवून दिला शाहू महाराजांनी. अभ्यासक्रम कोणता? अरे कुणब्याच्या या बहुजनाच्या पोरांना शिक्षण असेल तर त्यांना वरचं शिकून जमणार नाही, तर त्यांना लिहिण्या वाचण्याचं शिकवा, पण त्याचबरोबर शेतीचंही शिकवा, नांगर कसा चालवा हे ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे त्या अभ्यासक्रमामध्ये. तो अभ्यासक्रम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राबवला. नांगर कसा धरला पाहिजे, कुळो कसं चालवलं पाहिजे, दौरं कसं हाकलं पाहिजे, बैल कशी झोपले पाहिजे, बैलगाडी कशी चालवली पाहिजे, तण कसं काढलं पाहिजे, कोणती फवारणी केली पाहिजे, बी बियाणं कसं पेरलं पाहिजे, सकस पीक कसं येईल, याचं शेतीचंही एक सर्वसाधारण शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं अशी तजवीज महाराजांनी केली. महाराज एवढ्यावरच थांबले नाही, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत भेदभाव होणार नाही. शाळेमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत भेदभाव होणार नाही या पद्धतीचं कायदे शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी केवळ हेच नाही केले, तर वैद्यकीय शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे. ज्याला ज्याला इच्छा आहे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं पाहिजे. ज्या परिचारिका आहेत, नर्स आहेत, त्यांच्या ट्रेनिंगचा विषय आहे, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांना पगार दिला पाहिजे. असे वेगवेगळे कायदे महाराजांनी वटहुकूम काढलेत आणि या वटहुकुमाद्वारे महाराजांनी तिथल्या प्रजेला कसं चांगलं राज्य देता येईल, कशा पद्धतीनं एक उन्नत करता येईल यासाठी महाराज अहोरात्र झटत होते. महाराजांनी महत्वाचं अजून एक काम केलं ते म्हणजे महारवतन. महारवतनामध्ये जो आमचा महार अडकला होता, एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यापायी संपूर्ण महार समाजाला एक गुलामीचं जीवन जगावं लागत होतं आणि गावचा एक वेडबिगार म्हणून, गावचा एक कामगार म्हणून
महाराजांना राबवला होता. ही महाराजांची गुलामगिरी, त्यांच्या गळ्यात अडकलेली ही हडकी हाडावळ कशी काढता येईल म्हणून महारवतनाचा कायदा, महार वतन रद्द करण्याचा कायदा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केला. त्यालाही कारणीभूत ज्या घटना घडल्यात त्या मी आता वेळ नाही ना तर त्याही घटना त्याच्या पाठीमागे कसं झालं तेही सांगितले असतात. धावतो सांगतो मी तुम्हाला की महाराजांनी केवळ एवढ्यावरच महाराज थांबले नाही, तर महाराजांनी जे जे आदेश काढले, जे जे हुकूम काढले ते हुकूम इथल्या प्रजेच्या कल्याणासाठी होते. मग राधानगरी धरण असेल, सिंचनाच्या संदर्भातल्या त्यांच्या सुविधा असतील, उद्योगधंद्याच्या संदर्भात असतील, महाराजांनी या अनेक पद्धतीचं जे काम केलंय हे खऱ्या अर्थानं एक लोकोत्तर कार्य आहे, फार मोठं काम आहे. आणि या कार्यातून महाराजांना इतरांचा सपोर्ट तर मिळालाच, पण विरोधकांनी देखील महाराजांना काही सोडलं नाही. 4 वेळा महाराजांच्या खुनाचा प्रयत्न झाला. महाराजांना धमक्या आल्या, तुमचा जॅक्स अँड रॅन्डम करू. म्हणजे इथं प्लेगच्या साथीमध्ये जॅक्सन आणि रॅन्डमला ज्या पद्धतीनं मारलं कानेरींनी, अनंत कानेरींनी, तसं आम्ही तुम्हाला मारू अशा पद्धतीच्या धमक्या आल्या. एकदा महाराज एका कार्यक्रमाला जात असताना त्याच्या रस्त्यावर बॉम्ब ठेवण्यात आला. थोडा वेळ सुदैव असं की गाडी पुढे गेली, त्यांची घोडागाडी, आणि तो बॉम्ब फुटला. आणि आता महाराजांचा तेव्हाच कार्यक्रम झाला असता. महाराजांनी गंगाराम कांबळेच्या संदर्भातली तुम्हाला साऱ्यांनाच माहिती आहे. गंगाराम कांबळे सारख्या एका आपल्या माहुताला किंवा आपल्या इथल्या एका साध्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं पाण्याला शिवला म्हणून त्यांना मारलं, आणि महाराजांनी त्यावर जी ऍक्शन घेतली ते देखील तुम्हाला माहिती आहे. महाराजांनी त्यांना सत्य सुधारक हॉटेल काढून दिलं गंगाराम कांबळेंना. इथपर्यंत गंगाराम कांबळे माहिती सर, बरोबर आहे. मी अनेकांना बोललो की पुढे गंगाराम कांबळेंचं काय झालं. तुम्हाला देखील मी प्रश्न विचारतो की गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं. महाराज गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये यायचे, चहा प्यायचे, आपल्यासोबतच्या दरबारी लोकांना म्हणायचे चहा घ्या, चांगला चाय, फार कडक चाय, फकड चाय, हे सारं माहिती आहे. पुढे महाराज गेल्यानंतर गंगाराम कांबळेचं काय झालं कधी आम्ही विचार केलाय? पुढं काय झालं गंगाराम कांबळेचं? पुढं कोणतं गंगाराम कांबळेंनी काम केलंय? खऱ्या अर्थानं असे अनेक दुर्लक्षित पैलू आहेत आंबेडकरी चळवळीमधले की ज्या पैलूंवर आम्हाला अजून संशोधन करायचं आहे. या माझ्या कालच्या दौऱ्यामध्ये जेव्हा मी गंगाराम कांबळेंच्या घरी गेलो, तात्यासाहेब कांबळे हे उजगाव इथल्या त्यांच्या निवासस्थानी राहतात, आणि दुसरे त्यांचे जे राजेंद्र कांबळे हे दुसरे नातू हे आपल्या सिद्धार्थनगरला, म्हणजे महाराजांची जी समाधी आहे छत्री म्हणतो महाराजांची, त्याला बाजूला सिद्धार्थनगर आहे म्हणजे पूर्वीचा महारवाडा, त्या ठिकाणी राहतात. मी या दोन्ही ठिकाणी गेलो आणि दोन्ही ठिकाणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, फोटोग्राफ्स काही घेतलेत, आणि अनेक दुर्मिळ दस्तावेज मला त्या दौऱ्यामध्ये मला मिळाले. ते तुम्हाला सांगल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, कारण गंगाराम कांबळेंचा तो एक महाराजांच्या प्रेरणेनं त्या माणसाने जे काम केलं हा इतिहासातला निसटलेला दुवा तुमच्या समोर सांगणं मला गरजेचं वाटते. महाराज 22ला वारले, 22ला महाराजांचं निधन झालं, आणि गंगाराम कांबळेंच्या सामाजिक कार्याला एक फार मोठी म्हणजे एक जोरात त्यांचं काम चालू झालं होतं. महाराजांच्या विचाराचा प्रसार व्हावा म्हणून गंगाराम कांबळेंनी शाहू स्मारकाची कल्पना मांडली, आणि शाहू स्मारक करण्यासाठी गंगाराम कांबळेंनी एक स्वतंत्र संस्था निर्माण केली, सामाजिक संस्था. ज्या पद्धतीनं अनार्य दोष परिहारक मंडळ ही गोपाळभाऊ वलंकर यांनी केली, इकडे सोमवंशीय मित्र मंडळ आमच्या शिवराम कांबळेंनी केली, तशी गंगाराम कांबळेंनी शाहू भक्त सोमवंशीय मंडळ असं एक शाहू भक्त सोमवंशीय मंडळ महाराजांच्या विचाराचा प्रसार व्हावा म्हणून ते मंडळ काढलं. आणि 1925ला 30 एप्रिल 1925ला त्यांची स्थापना केली, त्याची बॉडी केली, आणि अख्खं त्याचं 1933 पर्यंत म्हणजे जवळपास 8 वर्षाचं प्रोसिडिंग आज माझ्याकडे आहे, माझ्या मोबाईलमध्ये 8 वर्षाचं प्रोसिडिंग. आणि या 8 वर्षाच्या प्रोसिडिंग मधलं पहिलं प्रोसिडिंग जे आहे ते 30 एप्रिल 1925 आहे. तो ठराव आहे की शाहू महाराजांचं स्मारक झालं पाहिजे. लक्षात घ्या, तोपर्यंत शाहू महाराजांचं स्मारक व्हावं हा विषय देखील कोणाच्या डोक्यात नव्हता. शाहू महाराजांचं स्मारक व्हावं आणि ते स्मारक देखील नर्सरी बागेत व्हावं. आता ही नर्सरी बाग कुठे आहे याचा जेव्हा शोध घेतला कागदपत्राच्या आधारे, तर नर्सरी बाग म्हणजे आज महापालिकेने जिथे शाहू महाराजांची छत्री उभी केलेली आहे तीच शाहू महाराजांचं नर्सरी बाग आहे. आणि तिथेच का व्हावं तर शाहू महाराजांनी एका त्याला काय म्हणतो दप्तरामध्ये त्यांचा एक फरमान आहे, एक आदेश काढला होता 1916ला. 16
सप्टेंबर 1916ला शाहू महाराजांनी एक आदेश काढला की त्यावेळेस राजपुरोहित पंडित त्यांचं निधन झालं. ते महाराजांचे खास मित्र होते, राजाचे पुरोहित होते ते. आणि महाराजांनी त्यामध्ये लिहिले की माझा त्यांचा स्नेह फार स्नेह होता, अकृत्रिम स्नेह होता. आणि आम्ही एकमेकांना वचनं दिलीत की आयुष्यभर आपण एकमेकाला सोडायचं नाही, एकमेकाला विसरायचं नाही आणि मृत्यूनंतर देखील आम्ही एकमेकाला विसरणार नाही अशी तजवीज करण्यात यावी. आणि राजपुरोहितांची जिथं समाधी बांधलेली आहे ज्या नर्सरी बागेत, त्याच ठिकाणी माझी देखील छत्री उभारण्यात यावी असं पत्र मला सापडलेलं आहे. आणि गंगारामजी कांबळेंनी त्याच ठिकाणी महाराजांचं पहिलं स्मारक उभं केलंय. ते देशातलं शाहू महाराजांचं पहिलं स्मारक आहे. या कामासाठी गंगाराम कांबळेंनी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि गंगाराम कांबळेच्या पुढाकाराने शाहू महाराजांचं पहिलं स्मारक केलं. आज दसरा चौकामध्ये शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तो पुतळा 12 एप्रिल 1928चा 27ला त्या पुतळ्याची स्थापना झाली. सर म्हणजे गंगाराम कांबळेंनी 1925ला त्या पुतळ्यात छोटंसं स्मारक केलं. त्यामध्ये एक अशा पद्धतीची झोपडी केली आणि त्या झोपडीमध्ये एकीकडे शाहू महाराजांचा फोटो आणि एकीकडे महाराणी त्यांच्या पत्नी त्यांचा फोटो. आणि तिथून आज महाराष्ट्र शासन जे सामाजिक न्याय दिन साजरा करते आणि सामाजिक न्याय सप्ताह सुरू करते, 7 दिवसाचा सप्ताह. तर 7 दिवसाच्या सप्ताहाची सुरुवात देखील करण्याचं श्रेय हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाला जात नसून गंगाराम कांबळेंना जाते. गंगाराम कांबळेंनी 1925 पासून हयात म्हणजे 1952ला वारले ते. हयात आयुष्याच्या शेवटपर्यंत शाहू महाराजांचा शाहू सप्ताह चालला. त्याच ठिकाणी शाहू सप्ताहामध्ये वेगवेगळी व्याख्यानं, वेगवेगळी भाषणं, वेगवेगळ्या क्रीडा, वेगवेगळे छोटे मोठे खेळ आणि मनोरंजनाचे खेळ आणि शेवटीला 7व्या दिवशी तो सहभोजनाचा कार्यक्रम. अशा पद्धतीनं गंगाराम कांबळेंनी ते तळहायात काम चालवलं. परत गंगाराम कांबळे तितक्या पुरतेच आमच्या स्मरणात येतं, पुढे आमच्या स्मरणात नाहीत. हे आपल्या स्मरणात सदैव राहावे